माझ्या महानंदा हरंगोळे या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुळशीला राक्षसपती का प्राप्त झाला, तुळशी तर विष्णू भक्त होती आणि हिला राक्षसपती कसा प्राप्त झाला, कोणत्या चुकीमुळे हिला राक्षसपती प्राप्त झाला ह्याचा व्हिडिओ आज आपण बघणार आहोत। तुळशी विष्णू भक्त असल्यामुळे विष्णूची साधना करायची। मग विष्णू पती रूपात प्राप्त व्हावे म्हणून तुळशीनं तपश्चर्या करायचं ठरवलं आणि स्थान शुद्धी पवित्र अशा ठिकाणी बद्रीनाथ क्षेत्रामध्ये जाऊन तुळशीनं तप करायचा विचार केला। तिथंच का गेली तुळशी, कारण पवित्र अशा तीर्थक्षेत्रामध्ये जर तप आराधना केली तर 1000 पटीनं फलाची प्राप्ती होत असते। म्हणून बद्रीनाथ क्षेत्रामध्ये तुळशीनं जाऊन आसन घालून विडा मांडून गणेशाचं पूजन करून संकल्प सोडून विष्णू परमात्मा पतिरूपात प्राप्त व्हावे ही कामना मनामध्ये धरून तपश्चर्येला आरंभ केला। तपश्चर्या करत असताना तिथं गणेश दर्शनाला आले, बद्रीनाथाच्या दर्शनाला आले आणि तुळशी जिथं तप करत बसली होती त्या ठिकाणाहून तिच्या समोरून गणेश जाऊ लागले। गणेश अत्यंत तेजस्वी होते, गोरे पान गुटगुटीत असे गणेश तिथून जात असताना तुळशी त्याच्याकडे बघू लागली। तपश्चर्याचं थोडंसं खंडन झालं आणि गणेशाकडे बघतच राहिली। गणेश बद्रीनाथाच्या दर्शनाला गेले, दर्शन करून परत आले तरी तुळशी गणेशाकडेच बघत होती। तेव्हा गणेश तुळशीच्या समोर आले आणि तिला विचारलेलं आहे, तुळशी काय करत आहेस? तुळशी काहीच बोलली नाही। तेव्हा गणेश म्हणू लागले, तुळशी कशा करता तू हे तप साधना जप करत आहेस? तरीही तुळशी काहीच बोलली नाही। तेव्हा गणेश तुळशीला म्हणू लागले, तुळशी तू विष्णू प्राप्तीसाठी जपाला ही साधनेला आरंभ केलास, विष्णू प्राप्ती व्हावी म्हणून तू तपश्चर्येला आरंभ केलास आणि तू आता माझ्याशी विवाह करण्याचा विचार करतेस, माझ्यावर तू अनुरक्त झाली आहेस। हे चूक आहे आणि ह्या चुकीचं प्रायश्चित्त म्हणून तुला राक्षसपती प्राप्त होईल असा त्या गणेशाने शाप दिला। आणि ह्यामुळेच तुळशीने विष्णू प्राप्तीसाठी तप केलं, परंतु त्रेतायुगामध्ये तुळशीला वृंदा म्हणून जन्म घेतला आणि जलंधराशी विवाह झाला। जलंधर हा राक्षस होता, पण या राक्षसाबरोबर विवाह झाला तरी सुद्धा तुळशी पतिव्रता धर्माचं पालन करून त्याच्याबरोबर राहिली आणि तुळशीच्या पतिव्रत्यावरच हा राक्षस उन्मत्त झाला। म्हणून विष्णू परमात्म्यानं तुळशीचं शील हरण केलं, पतिव्रता धर्म भ्रष्ट केला आणि या पतिव्रता धर्म भ्रष्ट झाल्यावर महादेवानं जलंधराला मारलं। ह्यावेळेस तुळशीनं विष्णू परमात्म्याला शाप दिलेला आहे, पाषाण होशील म्हणून विष्णूनं शापाचा स्वीकार केला आणि शालिग्राम झाले। परंतु विष्णूनंही तुळशीला शाप दिला, तू जड वृक्ष होशील आणि ही तुळशी जड वृक्ष झाली, परंतु पूजनीय झालेली आहे। तुळशीनं अनेक दिवस तपश्चर्या केल्यामुळं पूजनीय झाली। त्रेतायुगातली जी तुळशी आहे ती हिरवी असते आणि एक पान सुट्ट असतं, ही राम तुळशी तिला म्हणतात। आणि ह्याच्यानंतर द्वापार युगातही हिनं जन्म घेतला। द्वापार युगात सुद्धा हिला शंखचूड नावाचा राक्षसच पती प्राप्त झाला, धर्मध्वजाची मुलगी म्हणून जन्माला आली आणि शंखचूड बरोबर विवाह झाला आणि राक्षसपती प्राप्त झाला। जलंधरासारखंच हाही राक्षस उन्मत्त झाला, म्हणून इथंही विष्णू परमात्म्यानं तुळशीचं पतिव्रत्य भ्रष्ट केलं आणि शंखचूडाला मारलेलं आहे। आणि ही तर तुळशी जी झाली, द्वापार युगातली तुळशी जी आहे त्या तुळशीच्या पानाचे झुपके असतात, छोटे छोटे पानं असतात। ही तुळशी सावळ्या कलरची असते
आणि राम तुळशी त्रेतायुगातली एक एक सुट्टं पान असतं. अशा प्रकारचे 2 तुळशीचे प्रकार आहेत आणि असा ह्या तुळशीचा वृत्तांत आहे. ह्या कृत्यामुळे तुळशीला राक्षसपती प्राप्त झाले. शंखचूडाला मारलं तेव्हा शिव परमात्मा प्रगट झाले. तुळशी दुःखित होती. तुळशीला समजून सांगितलं, तुळशी तू विष्णू प्राप्तीसाठीच तपश्चर्या केलेली आहेस आणि तुला आता विष्णुपती रूपात प्राप्त होतील, म्हणून विष्णू बरोबर तुळशीचा विवाह लावावा आणि दारामध्ये तुळशी लावून पूजन करावं. पुण्य प्राप्त होतं. ज्याला मुलगी नाही त्याने दारामध्ये तुळस लावावी, म्हणजे देव आपोआपच तिथं येतील असं सांगितलेलं आहे. ज्यांना नाही लेकबाई त्यांनी दारी तुळस लावावी, देव करावे जावाई. जावाई देवाला करून घ्यायचा असेल तर तुळस दारात लावावी आणि तुळशीचा विवाह दरवर्षी लावावा. माझा जर व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा.